नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंग कोर्स संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे। या जीआर मुळे महाराष्ट्रात ज्याही विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग कोर्सेस मध्ये यावर्षी ऍडमिशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होईल। काय आहे हा जीआर व जीआर मध्ये असं काय महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची यामुळे मदत होईल। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व अपडेट व काउन्सिलिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहील। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाचा हा जीआर पाहत आहोत। हा जीआर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अंतर्गत 8 जुलै 2026 रोजी देण्यात आलेला आहे। या जीआरला जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी ही जी काही प्रस्तावना आहे ती पाहू शकता। या प्रस्तावनेनंतर जर आपण शासन निर्णय पाहिला तर तुम्ही 1 नंबरचा पॉइंट या ठिकाणी पाहू शकता। जीटी मुंबई सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर व सांगली येथील जीएनएम पदविका नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे। तर जे काही जीएनएम कॉलेजेस होते त्यामध्ये आता बीएससी नर्सिंगच्या प्रत्येकी 100 जागा सुरू करण्यात आलेल्या आहेत व यावर्षीपासून विद्यार्थी या सर्व कॉलेजेसमध्ये जीएनएम व्यतिरिक्त बीएससी नर्सिंगसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकतात। कोणते आहेत हे कॉलेजेस, तर हा पीडीएफ तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या। हे जे काही कॉलेजेस आहेत यामध्ये पूर्वी जीएनएम साठी ॲडमिशन होत होते, परंतु या ठिकाणी आता बीएससी नर्सिंग 100 जागांसाठी ॲडमिशनची परवानगी देण्यात आलेली आहे। तर याचा फायदा नक्कीच जे विद्यार्थी यावर्षी बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांना होणार आहे। त्यानंतर जर आपण पुढील शासन निर्णयाचा विचार केला तर मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व नांदेड या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत त्यांच्या इनटेक कॅपॅसिटीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे व ही वाढ 50 जागांनी करून आता या कॉलेजेसमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे जे काही जुने कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग त्यामध्ये देखील 50 जागांची वाढ झालेली आहे। कोणते आहेत हे कॉलेज ते तुम्ही या ठिकाणी पाहिलंच। त्यानंतर जर आपण पुढील शासन निर्णय पाहिला तर या ठिकाणी तुम्ही हा 3 नंबरचा पॉइंट पाहू शकता। या पॉइंटनुसार महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, पालघर व अहिल्यानगर या 10 ठिकाणी 10 नवीन गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजची सुरुवात होत आहे व या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती 100 जागांसाठी असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 नवीन बीएससी नर्सिंग कॉलेजची स्थापना होत आहे व जे काही जुने बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत त्यामध्ये जागा देखील वाढवण्यात आलेल्या आहेत। तर या सर्वांचा फायदा आता विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व ज्या विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकतं। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून बालाजी एज्युकेअर मध्ये
पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. मागील वर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे ॲडमिशन मेरिटनुसार व योग्य त्या कॉलेजमध्ये मार्गी लावून देण्यासाठी आपण त्यांना A to Z मदत केलेली होती. जर तुमचं देखील स्वप्न असेल की योग्य कॉलेजमध्ये व ज्या ठिकाणी हॉस्पिटल अटॅच आहे, एज्युकेशन व्यवस्थित होतं, अशा कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर नक्कीच तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या. योग्य त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू.